पुन्हा एकदा तुमच्याकडे येते सचिन. आपण एकदा घटनाक्रम पाहूया. जर आपण सकाळपासून पाहिलं तर वाल्मिक कराड हे स्वतःहून सरेंडर झाले आणि त्यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आणि त्यानंतर चाचणी केल्यात आल्यानंतर त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं आहे. आता त्यांची सुनावणी सुरू आहे. पोलिसांनी त्यांची 15 दिवसांची पोलीस कोठडी मागितली आहे. मात्र जे युक्तिवाद होतोय वकिलांकडून, कराड यांचे जे वकील आहेत त्यांच्याकडून स्वतःहून सरेंडर झाले म्हणून आम्हाला न्यायालयीन कोठडी द्या अशी मागणी वाल्मिक कराडचे वकील करतायत आणि वाल्मिक कराडला अडकवलं जात आहे राजकीय द्वेषापोटी, असं सुद्धा कराडचे वकील म्हटल्याचं पाहायला मिळत आहे. राजकीय द्वेषापोटी कराडला अडकवलं जात आहे असं सुद्धा कराडचे वकील म्हणतायत आणि 2 कोटींची खंडणी मागितल्याचा कराडवर आरोप आहे असं सुद्धा कराडचे वकील म्हणतायत. तर आवाजाचे नमुने देण्यास तयार आहे पण कोठडी नको अशी मागणी सुद्धा कराड यांच्या वकिलांनी केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे स्वतःहून सरेंडर झाला म्हणून न्यायालयीन कोठडी द्या अशी मागणी आता कराडच्या वकिलांनी केल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता काय फैसला होतो, वाल्मिक कराडला जेल की बेल होते ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जी पोलीस कोठडी पोलिसांनी 15 दिवसांची मागितली आहे ती किती दिवसांची मिळते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. आत्तापर्यंत CIDनं बऱ्याच जणांची चौकशी केली. त्याचे धागे जोडून आणखी काही हाती लागतं का त्याचा तपास आता CID करते. जवळजवळ 100 जणांची या प्रकरणामध्ये चौकशी झालेली आहे. 100हून अधिक जणांची आपण बोलूया. त्यामध्ये तपासामध्ये काही उघड होतं का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. जवळजवळ 20 दिवसांनंतर आज वाल्मिक कराड सरेंडर झालेला आहे आणि त्यानंतर त्यांची सुद्धा चौकशीसाठी आणखी कोठडी द्या अशी मागणी पोलीस करताना पाहायला मिळतात. मात्र हा जो युक्तिवाद होता ना आपण पाहतोय त्यानंतर आता हा युक्तिवाद अजून कधीपर्यंत चालेल आपण असं बोलत होतो. मात्र हा युक्तिवाद आता संपल्याची महत्त्वाची बातमी समोर येते. वाल्मिक कराडच्या कोठडी संदर्भात थोड्याच वेळात निर्णय होणार आहे. वाल्मिक कराड संदर्भात दोनही बाजूंचा युक्तिवाद संपलेला आहे आणि हा युक्तिवाद काय झाला तो नेमका आपण पाहिलेला आहे. वाल्मिक कराडच्या कोठडी संदर्भात थोड्याच वेळात निर्णय होईल.